यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। गुड न्यूज, सोलापूर गेट रेडी टू टेक ऑफ। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। नमस्कार, उड़ान 6356 में आपका स्वागत है। सोलापूरकरांच्या स्वप्नातील विमानसेवा अखेर मतदान झाल्यानंतर बरोबर महिन्यांनी म्हणजे 23 डिसेंबर पासून सुरू होत आहे। फ्लाय 91 या विमान कंपनीने आपल्या एक्स अकाउंटवरून नमस्कार सोलापूर असं म्हणत सोलापूर गेट रेडी टू टेक ऑफ अशी जाहिरात प्रसिद्ध केली। 23 डिसेंबर पासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या 2 ठिकाणी विमान कंपनीकडून फ्लाइट सुरू होणार आहे। तारीख निश्चित झाली आहे, मात्र दोन्ही ठिकाणी टेक ऑफ आणि लँडिंगची वेळ कोणती असावी याबाबत प्रस्ताव प्रलंबित आहे। 8 महिन्यांपूर्वीच मार्च 2024 पासून फ्लाय 91 या कंपनीकडून सिंधुदुर्ग, बंगळूर, हैदराबाद, लक्षद्वीप, जळगाव, गोवा या ठिकाणी प्रादेशिक उड्डाणे सुरू केली आहेत। त्यांच्याकडे ATR 72 या मॉडेलची विमाने आहेत। सोलापूरची धावपट्टी 2100 मीटरची असल्यामुळे या धावपट्टीवर 70 आसन क्षमता असलेली विमाने उतरू शकतात। 15 जून 2023 साली विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून सोलापूरच्या होडगी विमानतळाचा कायापालट केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात याचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले। गेल्या 15 दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी व्हीआयपींची विमाने ये-जा करत आहेत। अखेर फ्लाय 91 या कंपनीने सोलापूरच्या विमानसेवेची तारीख डिक्लेअर केल्यामुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे। सोलापूरकर नाताळची सुट्टी गोव्यामध्ये एन्जॉय करण्याचे तसेच मायानगरी मुंबईकडे विमानाने जाण्याचे प्लॅन रंगू लागले आहेत। विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी सुरुवातीला शासन हायबिलिटीज गॅप फंडिंग म्हणजेच जेवढ्या सीट रिकाम्या जातील त्याचे पैसे शासन विमान कंपनीला देणार आहे। सुमारे 2 ते 2,500 आसपास हा तिकीट दर असेल। सोलापूरच्या प्रगतीचा माइलस्टोन ठरणारी ही विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे सोलापूरकरांचे भविष्य उज्ज्वल आहे हे नक्की। उद्धव ठाकरे यांनी दीपक आबा साळुंखे यांच्यासाठी घेतलेल्या जंगी सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जाहीर सभेला देखील झाली तुफान गर्दी। पंढरपूर मतदारसंघात आमदार समाधान आवताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी तुतारीचे अनिल सावंत या प्रमुख तिघांमध्ये खरी लढत। आघाडीत बिघाडी झाल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे जिंकणार की खासदार धैर्यशील मोहिते पाटील याची चर्चा सुरू। माझा बूथ सर्वात मजबूत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ॲपद्वारे साधला संवाद। कोल्हापुरात आज प्रियांका गांधी घेणार सभा, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सोलापुरात। ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत तब्बल 1,36,00,000 लोकांनी केला हवाई प्रवास। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क। उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स। निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या। दिवाळी निमित्त खास ऑफर। बुकिंग करिता संपर्क 8007 70 05 58। आचारसंहिता सुरू झाल्यापासून राज्यात एकूण 500 कोटींहून अधिक जास्त मूल्याची मालमत्ता करण्यात आली जप्त।
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी उद्या सोलापूर शहर मध्येचे उमेदवार चेतन नरोटे यांच्यासाठी घेणार सभा. भारतीय विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परीषद यांच्याकडून प्राप्त झाला A++चा दर्जा. सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये जो तो ओबीसी तसेच अल्पसंख्याक समाजाबाबत करतोय भाष्य, मात्र मराठा आरक्षणावर बोलण्यास कोणीच तयार नाही. अठरा नोव्हेंबर रोजी अयोध्येमध्ये होणार तिलकोत्सव, तर 6 डिसेंबर रोजी नेपाळमधील जनकपूरमध्ये श्रीराम आणि सीतेचा होणार विवाह. मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालय ठरतंय प्रचाराचा मुद्दा. राजन पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्ता आल्यास अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करू. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ नगरी भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहू लागली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी फोडण्याचे पाप हे देवेंद्र फडणवीस यांचेच. जयंत पाटील मुंबईमध्ये म्हणाले, निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा डाव. ते कधीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुट्टी देतील. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. सिनेसृष्टीतील मेगास्टार तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आज जुन्या विडी घरकुलात करणार रोड शो. अजित पवार म्हणाले, मी पेताडी गंजेडी असतो तर समजलं असतं, मात्र माझा प्रचार न करता युजेंडरचा प्रचार का? मी काकींना विचारणार नातवाचा पोळका का? जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा. प्रकरण बंद, पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल. श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी लॉरेन्स बिश्नोई यांच्या हिट लिस्टवर. तिहार तुरुंगातच संपवण्याचा होता कट. रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. रायजात 163 अपक्ष उमेदवारांना तुतारीसारखे पिपाणी चिन्ह देऊन भाजपचा रडीचा डाव. खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. अभिनेत्री दिशा पटनीच्या वडिलांची फसवणूक, बढती देण्याचा आमिष दाखवत 25 लाख रुपये लुबाडले. शहाजी बापू पाटील आमच्या टीमचे धोनी, एकतर्फी सामना जिंकणार. सांगोल्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक. श्रीलंकेच्या संसदेत NPPला बहुमत, 225 पैकी 159 जागांवर विजय.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांमध्ये मतदान केंद्रे असल्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी देण्यात आली सुट्टी. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.